नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन रँक एमपीएससी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप या चॅप्टरबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात. तर भाग 1 मधील पार्ट 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाबद्दल आपल्याला सांगण्यात आले. त्याच्यामध्ये भारताचे नाव, संघराज्याचे स्वरूप, केंद्रशासित प्रदेश हे जे आपण भाग 1 चा विषय बघितला. आता आपण पाहूयात भारतीय नागरिकत्वाचे कलम. तर भारतीय राज्यघटना कलम 5 ते 11 नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. तर भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभीच्या वेळी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी कोण भारतीय नागरिक असेल याबाबतच्या तरतुदी दिल्यात. तर कलम 5 मध्ये प्रारंभाच्या वेळीचं नागरिकत्व आहे. तर भारतामध्ये अधिवास म्हणजेच भारताचं डोमेसाईल, भारताची रहिवासी असलेली व्यक्ती यांना भारताचं नागरिकत्व मिळेल जर का ती व्यक्ती स्वतः भारतात जन्मलेली असेल, तिच्या आईवडिलांपैकी कोणीतरी एक जन्मला असेल किंवा किमान 5 वर्ष तिचं भारतात वास्तव्य असेल. कलम 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात स्थलांतर आहे. कलम 7 मध्ये पाकिस्तानात स्थलांतर केलेली व्यक्ती म्हणजेच भारतातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती. कलम 8 मध्ये परदेशात राहणारी व्यक्ती, वंशाची व्यक्ती. कलम 9 मध्ये परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास, स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास त्या व्यक्तीस भारतीय नागरिक राहता येणार नाहीये. कलम 10 मध्ये नागरिकत्वाचं सातत्य आहे, कंटिन्युएशन ऑफ सिटिझनशिप आहे. कलम 11 मध्ये संसदेचे विशेष अधिकार आहेत की त्याचं नागरिकत्व संपादन म्हणजे तो नागरिकत्व सिटिझनशिप घेऊ शकतो किंवा पुनर्प्राप्ती करू शकतो. म्हणजे देशाचं नागरिकत्व आधी त्यांनी सोडून दिलं आणि पुन्हा त्याला हवंय पुन्हा किंवा इतर सर्व बाबींवरती कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला राहील. तर आता आपण पाहूयात प्रत्येक एक एक्सप्लेनेशन. तर नागरिकत्वाचे एक तर पहिले दोन अर्थ होतात. नागरिक म्हणजे सिटिझन म्हणजेच रहिवासी किंवा परकीय म्हणजे एलियन्स. ठीक आहे. तर नागरिकांना सर्व नागरी आणि राजकीय हक्क मिळतात. तर परकीयांचे दोन प्रकार पडतात. आता आपण काय बघतो ह्याच्यामध्ये की जे सिटिझन आहेत त्यांना म्हणजे जे नागरिक आहेत त्यांना कुठले अधिकार मिळू शकतात आणि जे परकीय आहेत त्यांना कुठले अधिकार मिळू शकतात. तर परकीयांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक तर मैत्रीपूर्ण परकीय म्हणजे जे फ्रेंडली अलायन्स म्हणजे फ्रेंडली नेशन्स जे आहेत त्यांचे रहिवासी, आणि शत्रू परकीय म्हणजे एनिमी अलायन्स त्यांचे नागरिक. शत्रू परकीयांना कलम 22 अंतर्गत अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण मिळत नाही. तर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे जो की आपल्याला फंडामेंटल राईट्समध्ये अभ्यास करायचा आहे. पण इथे सुद्धा त्याचे मी एक उल्लेख केलेला आहे जेणेकरून हे आपल्या लक्षात राहील. तर आपण या स्लाइडमध्ये काय बघितलं तर नागरिकत्वाचे दोन प्रकार, एक तर नागरिक म्हणजे सिटिझन आणि एक परकीय. ठीक आहे. तर नागरिकांना सर्व नागरिक राजकीय हक्क मिळतात. परकीयांमध्ये मैत्रीपूर्ण आणि शत्रू असे दोन प्रकार पडतात. आणि शत्रू परकीयांना कलम 22 अंतर्गत अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण मिळत नाही देशाच्या सुरक्षिततेसाठी. पुढे नागरिकांना मिळणारे विशेष अधिकार. तर भारतीय नागरिकांना मिळणारे महत्त्वाचे अधिकार पुढील प्रमाणे आहेत. तर कलम 15 मध्ये भेदभावास प्रतिबंध. कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकरीत संधीची समानता. कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 29 ते 30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. मतदानात भाग घेण्याचा अधिकार. लोकसभा विधानसभा निवडणूक लढवण्याचा अधिकार. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादी पदांसाठी पात्रता. हे सर्व अधिकार आपल्या नागरिकांना मिळतात. पुढे घटनात्मक तरतुदी बघूयात. तर आता भाग 2 मध्ये मागे आपण पाहिल्याप्रमाणे कलम 5 ते 11 मध्ये सिटिझनशिपच्या आर्टिकल्स दिलेले आहेत. तर 26 जानेवारी 1950 रोजी कोण नागरिक होईल याची तरतूद होती. नागरिकत्व संपादन आणि समाप्तीबाबत कायदा करण्याचा विशेष अधिकार संसदेला देण्यात आला आहे. आणि नागरिकत्व अधिनियम 1955 हा मुख्य कायदा आहे. तर मुख्य कायदा लक्षात ठेवा, नागरिकत्व अधिनियम 1955. प्रारंभी नागरिकत्व मिळालेल्या व्यक्ती. तर 26 जानेवारी 1950 रोजी नागरिकत्व मिळालेल्या चार श्रेणी आहेत. पहिले तर भारतात अधिवास असलेले, दुसरे पाकिस्तानातून भारतात आलेले, तिसरे भारतातून पाकिस्तानात गेलेले आणि पुन्हा परत आलेले, चौथे परदेशात राहणारे भारतीय वंशाचे लोक. नागरिकत्व संपादनाचे 5 प्रमुख मार्ग आहेत. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार जन्मतत्त्वाद्वारे, वंशतत्त्वाद्वारे, नोंदणीद्वारे, नागरिकांनाद्वारे आणि एखादा प्रदेश म्हणजे त्या देशाचा प्रदेश भारतात विलीन झाल्यानंतर म्हणजे इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. पुढे जन्माने नागरिकत्व. तर जन्मकाल 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987. भारतात जन्म पुरेसा आहे त्या व्यक्तीला जन्मतत्त्वाद्वारे नागरिकत्व मिळू शकते. 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 मध्ये पालकांपैकी एक भारतीय नागरिक असावा. दोन्ही पालक भारतीय असावे किंवा एक भारतीय आणि दुसरा अवैध स्थलांतरित नसावा. हे 3 डिसेंबर 2004 नंतरसाठी आहे. आता महत्त्वात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे परदेशी राजनैतिक अधिकारी व शत्रू परकीयांची मुले नागरिक होत नाहीत. आता आपण पाहूयात वंशाने, नोंदणीने आणि नागरिकरणाने भारताचे नागरिक कसं होता येतं. वंशाने म्हणजे परदेशात जन्म, भारतीय पालक आणि त्याच्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा जन्म जरी परदेशात झालेला असला तरी त्याचे पालक भारतीय हवेत आणि जन्मानंतरची त्याची नोंदणी भारतात आवश्यक आहे.
नोंदणीने म्हटलं तर भारतीय वंशाची व्यक्ती त्याची नोंदणी भारतात असणार आहे, किंवा भारतीयाशी विवाह झालेली व्यक्ती, किंवा भारतीय नागरिकांची अल्पवयीन मुले, किंवा ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड धारक, ह्याच्यासाठी काही अटी निश्चित आहेत. नागरिकांना म्हटलं तर 12 महिन्यांचा सलग भारतातला निवास असावा, म्हणजेच 1 वर्षासाठी ती व्यक्ती भारतातील रहिवासी असावी. मागील 14 वर्षांपैकी 11 वर्ष त्याचं भारतात वास्तव्य असावं, त्याचं चरित्र चांगलं असावं, आणि 8व्या अनुसूचीतील भाषेचे त्याला ज्ञान असावे. कोणती तरी एक भाषा त्याला बोलता यायला हवी. आता आपण पाहूयात आसाम करार 1945, तर ह्याच्यामध्ये विशेष तरतूद दिल्या आहेत. 1 जानेवारी 1966 पूर्वी आलेले भारतीय नागरिक असतील, तर 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान आलेले त्यांच्यासाठी नोंदणी आवश्यक असणार. 10 वर्षानंतर नागरिकत्व मिळणार आहे, आणि त्या दरम्यान म्हणजेच त्या 10 वर्षांच्या कालावधी दरम्यान त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. पुढे नागरिकत्व गमावण्याचे मार्ग म्हणजे कुठल्या गोष्टींमुळं तुमची सिटिझनशिप किंवा नागरिकत्व जाऊ शकतं. पहिलं तर त्याग, स्वेच्छेने नागरिकत्व सोडणे, म्हणजे आपल्याला दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिकत्व हवे, यासाठी आपण पहिले ज्या देशात राहतो त्या देशाचं नागरिकत्व सोडणं गरजेचं आहे. दुसरं समाप्ती म्हणजे टर्मिनेशन, स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास सेम. वंचित करणे, डिप्रिव्हेशन, केंद्र सरकार तुमचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं जर का देशाची फसवणूक केली, संविधानावर अविश्वास दाखवला, शत्रू देशाशी किंवा शत्रूशी संबंध ठेवले, 5 वर्षांपैकी 2 वर्ष कारावासात राहिलात, सलग 7 वर्ष तुमचं परदेशात वास्तव्य असेल, तर देशाचं नागरिकत्व गमावण्यासाठी 7 वर्ष परदेशात वास्तव्य आवश्यक आहे. तुम्ही असंही देशाचं नागरिकत्व गमावता. तर भारतातील एकेरी नागरिकत्व, भारताचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की भारतात सिंगल सिटिझनशिप आहे, एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे देशाचं आणि राज्याचं असं वेगळं नागरिकत्व भारतात नाही. राज्यनिहाय स्वतंत्र नागरिकत्व नाहीये. सर्व नागरिकांना समान नागरिक आणि राजकीय अधिकार प्राप्त होतात. त्याच्या उलट USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये दुहेरी नागरिकत्व म्हणजे ड्युअल सिटिझनशिप आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व वेगळं, राज्य नागरिकत्व वेगळं, आणि दोघांसाठी सुद्धा विशेष वेगळे अधिकार त्यांना प्राप्त होतात. इथे पूर्ण देशाच्या नागरिकांना एकच अधिकार प्राप्त होतो. पुढे पाहूयात एकेरी नागरिकत्वातील अपवाद काय काय. तर कलम 16 मध्ये काही नोकऱ्यांसाठी निवासी अट आहे, म्हणजे काही स्टेट्समध्ये, काही राज्यांमध्ये तिथले निवासी असणं गरजेचं आहे नोकऱ्यांसाठी. कलम 15 मध्ये रहिवाशांना विशेष सवलती, म्हणजे महाराष्ट्रात राहणार असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना महाराष्ट्रातील रहिवाशांना लागू होतील, बाहेरकडच्या ना तिकडच्या राज्याच्या योजना लागू होतील. अशा पद्धतीने अनुसूचित जमातींच्या क्षेत्रांमध्ये विशेष प्रवेश व वास्तवास निर्बंध. अनुसूचित जमातींचे जे क्षेत्रांमध्ये म्हणजे त्यांच्यासाठी जे विशेष राखीव क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकालाच प्रवास किंवा वास्तव्य करता येणार नाहीये. जम्मू काश्मीरचे विशेष अधिकार 2019 पर्यंत कलम 35A मध्ये होते. पुढे पाहूयात ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कोण असतं. तर जी व्यक्ती भारतीय आहे, भारताचं नागरिकत्व ज्याच्याकडे आहे परंतु ती परदेशात जाऊन राहतीये, तर याच्यासाठी 2003 मध्ये OCI योजना आली होती. 2005 मध्ये त्याचा विस्तार झाला. 2015 मध्ये पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया या दोन योजना एकत्र केल्या गेल्यात. आता OCI कार्ड धारकांना म्हणजेच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाच्या कार्ड धारकांना आजीवन व्हिसा असतो. भारतात त्यांना अनेक सुविधा मिळतात. तर काय मिळत नाहीये त्यांना, तर त्यांना भारतात मतदानाचा अधिकार नाहीये, कारण की भारतात वास्तव्य करत नाही, इथली सिच्युएशन माहीत नाहीये. तर त्यांची वोटिंग करून बाकीच्यांना तर काही त्याचा उपयोग होणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये. संसद किंवा विधानमंडळ सदस्यत्व त्यांना मिळणार नाहीये. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद त्यांना जाता येणार नाहीये. बहुतांश गव्हर्नमेंट जॉब, सरकारी नोकऱ्यांमध्ये ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असल्यामुळे त्यांना लढता येत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे दुहेरी नागरिकत्व नाही, तर भारतात दुहेरी नागरिकत्वाला मान्यता नाहीये, कलम 9 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, सिंगल सिटीजनशिप आहे आपल्या इकडे. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे फक्त इतकंच की त्या व्यक्तीचं नागरिकत्व भारताचं आहे परंतु ती परदेशात राहतीये विजावरती. आता काही क्विक ट्रिक्स आपण बघूयात. तर भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये सिटीजनशिप आहे. नागरिकत्व अधिनियम 1955 अंतर्गत संपादन करण्याचे 5 मार्ग आपण पाहिले. जन्मतत्त्वाद्वारे, वंशतत्त्वाद्वारे, नागरिकरणाने गमावण्याचे 3 मार्ग आहेत. भारतात एकेरी नागरिकत्व आहे. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असणं म्हणजे दुहेरी नागरिकत्व होत नाही. आसाम करार हा 1985 चा आहे, आणि 2015 मध्ये पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया या दोघांचाही मिळून ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर काढलं होतं. तर अशा पद्धतीने आपण सिटीजनशिपचा पार्ट कंप्लीट करतोय. अशाच आणखीन महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही प्रश्न असल्यास किंवा काही शंका असल्यास किंवा काही सजेशन असल्यास कमेंट करा. थँक्यू.